See, all of you listen here. So now we are starting with the phylum Cnidaria. Okay, phylum Cnidaria. This phylum is also called it as a Coelenterata. Okay, Coelenterata, and also call it as a Cnidaria. What is the meaning of Cnidaria? When you see this animal, animal म्हणजे कुठला animal ह्याच्यामध्ये बघा, हे हायड्रा दिलेला आहे. जेलीफिश तुम्हाला माहितच आहे. So animal, so all these animal in this group have a specialized type of tentacles. Okay, ह्यांच्यामध्ये काय आहे, हे टेंटॅकल्स आहे आणि ह्या सर्व टेंटॅकल्स मध्ये त्यांच्यामध्ये एका टाइपचं पॉइझनस सिक्रिशन ते त्यांच्या प्रे मध्ये टाकत असतात. म्हणजे बघा तुम्ही जेलीफिशचा अटॅक वगैरे सी बेड जो आहे आपल्याकडे तर नाही, पण तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये ऐकलेलं असणार की ते जेव्हा पाण्यामध्ये वगैरे जातात मग जेलीफिश वगैरे अटॅक करतात. अटॅक म्हणजे ते काय करतात तर त्यांचं हे जे टेंटॅकल्स आहेत त्या टेंटॅकल्स मध्ये एका टाइपचं स्पेशलाइज्ड टाइपचं सेल आहे दॅट इज कॉल्ड इट ॲज अ निडोसाइट अँड दिस निडोसाइट्स कन्सिस्ट ऑफ पॉइझनस सिक्रिशन दे आर डिस्चार्ज इन देअर प्रे. म्हणजे त्यांना ज्यांच्यापासून हार्म वाटतंय त्यांना ते काय करणार आहे ते त्याच्यामध्ये डिस्चार्ज करणार. सो दिस फायलम इज कॉल्ड इट ॲज अ फायलम निडारिया. ओके, एक मिनिंग तुम्हाला कळलं की या फायलमला फायलम निडारिया का सांगितलंय ते एक झालं. Second thing, this phylum is also called it as a Coelenterata. Okay, दूसरा नेम आहे Coelenterata. What is the meaning of Coelenterata? So in this animal there is a one cavity. जसं आपण ह्याच्या आधी बघितलेलं कॅव्हिटी त्यांना डायजेशन साठी आहे, तसं ह्यांच्या बॉडीमध्ये पण डायजेशन साठी एक कॅव्हिटी आहे बॉडीमध्ये. दिस कॅव्हिटी इज कॉल्ड इट ॲज अ Coelenteron cavity. Okay, this cavity is called it as a Coelenteron cavity. So this phylum is also called it as a Coelenterata. All of you clear? So this is phylum Cnidaria and phylum Coelenterata. Now the next part. The example of this phylum are Hydra, which you can see in this diagram. This is Hydra. Eurelia, that is jellyfish. तुम्ही हे डायग्राम मध्ये बघू शकता जेलीफिश. परत त्याला सोडून दुसरं पण एक्झाम्पल आहे दॅट इज फायसेलिया पोर्तुगास मॅन ऑफ वॉर, म्हणजे त्या टाइप मध्ये दिसते म्हणून त्याला ते नेम दिले. अडामसिया सी अॅनेमोनी ज्याला नेम दिलेला आहे ते एक अॅनिमल आहे. डिप्लोरिया ब्रेन कोरल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ब्रेन कोरल हे वर्ड जर तुम्ही नेटवर सर्च करा तुम्हाला असं दिसेल की आपल्या ब्रेन मध्ये जसं डिप्रेशन असतं ना मग तसं त्या टाइपचं हे अॅनिमल दिसतंय. सो दिस इज कॉल्ड इट ॲज अ ब्रेन कोरल. Then Gorgonia, that is sea fan. Okay, sea fan म्हणजे जस्ट त्या टाइप मध्ये हे दिसते. सो दिस इज कॉल्ड इट ॲज अ सी फॅन दॅट इज गॉर्गोनिया. बघा हे सर्व अॅनिमल्स तुम्हाला स्पेसिमन वगैरे तुमच्या प्रॅक्टिकलच्या लॅबमध्ये बायोच्या लॅबमध्ये हे सर्व स्पेसिमन तुम्हाला जर तुमच्याकडे बीएससी वगैरे असेल तर तिकडे तुम्हाला बघायला वगैरे भेटणार बायोच्या लॅबमध्ये सर्वच काही, किंवा तुम्ही नेटवर सर्च करा तर नेटवरती तुम्हाला 2-3 मला जेवढं शक्य झालं तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये टाकलेले आहे दॅट इज हायड्रा आहे, इकडे जेली फिश वगैरे आहे. आणि दुसरे जे ह्याच्यामध्ये दिलंय ते तुम्ही नेटवर सर्च करा तुम्हाला दिसेल, किंवा तुमच्या लॅब मध्ये तुम्हाला 11th प्रॅक्टिकल जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल. नाउ they are aquatic. Again these animal are inside a water, so they are aquatic animal, mostly marine but few are fresh water form. ओके, मोस्ट ऑफ हे ह्याच्यामध्ये पण जेवढे पण अॅनिमल आहे ते मरीन म्हणजे सी वॉटर मध्ये दिसणारे अॅनिमल आहे. बट सम ऑफ देम, ओके, बट सम ऑफ देम आर फ्रेश वॉटर फॉर्म. त्यातलं काही तुम्हाला फ्रेश वॉटर फॉर्म मध्ये पण दिसू शकते. नाउ द नेक्स्ट पार्ट इज दे आर ससाईल अँड फ्री लिव्हिंग. आता ह्याच्यामध्ये बघा सेडेंटरी पण आहे आणि ससाईल आणि फ्री लिव्हिंग पण आहे. बघा दोन फॉर्म आहे. सेडेंटरीचं मिनिंग मी तुम्हाला सांगितलंय की इफ दे आर अटॅच टू दी सबस्ट्रॅटम आणि त्यांचं मुवमेंट होणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जर मी एक्झाम्पल घेतलं तर हे बघा हे सी अॅनोमनीचं डायग्राम आहे आणि हे वाला डायग्राम जे तुम्हाला दिसते ना दिस डायग्राम इज अबाउट द हायड्रा. ओके, हे हायड्रा जे आहे ते सबस्ट्रॅटमला अटॅच असतं आणि ह्या अॅनिमलचं मुवमेंट होणार नाही. सो दिस हायड्रा अँड दिस सी अॅनोमनी दिस इज सेडेंटरी फॉर्म. आणि दुसरं जर मी हे जेलीफिश घेतलं बघा तर हे जे जेलीफिश आहे त्यांच्यामध्ये काय होते मुवमेंट होते. ओके, सो दिस मुवमेंट दिस इज फ्री स्विमिंग. जेलीफिश कसं आहे फ्री स्विमिंग फॉर्म. ओके, सो दे आर ससाईल और फ्री स्विमिंग.
ओके, ससाईल आणि फ्री स्विमिंग दोघांचं मिनिंग एक आहे की ते पाण्यामध्ये काय करते, फ्रीली स्विम करते, दॅट इज कॉल्ड इट ॲज अ ससाईल अँड फ्री स्विमिंग. आणि दुसरं म्हणजे हायड्राचं एक्झाम्पल घेतलं तर ते कसं आहे, सेडेंटरी नेचर. नाव आता तुम्ही सिमेट्री बघा, सांगू शकता या अॅनिमलचं सिमेट्री काय असू शकतं? ओके स्टुडंट, anyone can say the Hello, symmetry? sir. Radial symmetry. हा बरोबर सांगितलं. Radial symmetry. why radial symmetry? They can cut into 5 equal halves. 5 नाही बघा, स्टारफिश मध्ये 5 आणि ह्याच्यामध्ये सर्क्युलर फॉर्म आहे. जेवढे टेंटॅकल्स तेवढ्या पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो. ऑल ऑफ यू क्लिअर? बघा, रेडियल सिमेट्रीचं मिनिंग असं लक्षात घेऊ नका की आपण 5 पार्ट मध्ये, 2 पेक्षा जास्त पार्ट मध्ये सर्क्युलर मध्ये कट करू शकतो. स्टारफिश मध्ये पेंटामेरस आहे कारण की स्टारफिश मध्ये 5 आर्म्स आहेत. पण बघा, जर मी हायड्राचं घेतलं तर ह्याच्यामध्ये किती टेंटॅकल्स आहे? 1 2 3 4 5 6 means we can divide this hydra into a circular pattern in 6 equal part. Then जर मी हे जेलीफिश घेतलं तर जेलीफिश मध्ये बघा टेंटॅकल किती आहे, कितीतरी आहे. So we can divide this jellyfish into a number of equal tentacles. जेवढे टेंटॅकल्स आहे तेवढा इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकतो. And this type of symmetry is called it as a radial symmetry. तसंच बघा, हे CNO मध्ये पण तसंच आहे, हायड्रा मध्ये पण तसंच आहे. आणि म्हणजे we can divide this animal as like a circular pattern as like a radius. So this is called it as a radial symmetry. Okay, the next part. These animals are diploblastic. What is the meaning of diploblastic? So in this animal, tissue हे जे आहे ते टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन आहे. सो इन दिस ऑर्गॅनिझम दॅट टिश्यू आर फॉर्म बाय 2 layer, 2 germinal layer. So this animal is diploblastic animal with blind sac body plan. Now, what is the meaning of blind sac body plan? A digestive system is present, but if that digestive system has only single opening, जे की तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता. बघा, आता हे जे अॅनिमल आहे त्या अॅनिमल मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम इकडे मध्ये प्रेझेंट आहे, बट दिस डायजेस्टिव्ह सिस्टीम हॅज ओनली सिंगल ओपनिंग. दॅट इज दॅट सिंगल ओपनिंग विल सर्व ॲज अ माउथ ॲज वेल एज एनस. म्हणजे जे फूड मध्ये येणार ते पण याच ओपनिंगने, आणि फूड बाहेर येते म्हणजे एनस ज्याला आपण म्हणणार ते पण पार्ट कुठला आहे, सिंगलच ओपनिंग आहे. सो दिस अॅनिमल इज ब्लाइंड साक बॉडी प्लान. या अॅनिमल मध्ये कुठल्या टाइपचं बॉडी प्लान आहे, ब्लाइंड साक. मीन्स दे हॅव ओनली सिंगल ओपनिंग इन देअर बॉडी. It has a system present but it is incomplete. Single opening म्हणजे incomplete सांगायचं. That animal exhibits the 2 form, that is polyp and the medusa. Polyp is cylindrical form, hydra, and medusa is umbrella like. Now you can see in this diagram. तुम्ही हे दोन्ही फॉर्म बघू शकता. आता बघा, पॉलिप फॉर्म म्हणजे काय आहे, तर हे जे अॅनिमल आहे त्यांच्यामध्ये सम ऑफ द अॅनिमल लाईक ह्याच्यामध्ये डायग्राम मध्ये दिले ते सी अॅनोमनी किंवा हे हायड्रा. तर हे जे दोन्ही अॅनिमल आहे ते काय करतात, सबस्ट्रॅटमला अटॅच आहे आणि त्यांचं मुवमेंट होणार नाही. आणि सबस्ट्रॅटमला अटॅच आहे आणि ह्यांचं जे टेंटॅकल आणि माउथ आहे ते कुठल्या डायरेक्शनला आहे, अप्पर डायरेक्शन. ह्यांचं टेंटॅकल अप्पर डायरेक्शनला आणि ह्यांचं माउथचं ओपनिंग पण अप्पर डायरेक्शनला आहे. सो दिस फॉर्म इज कॉल्ड इट ॲज अ पॉलिफॉर्म. ओके, दिस फॉर्म ज्याच्यामध्ये ते सबस्ट्रॅटमला अटॅच आहे आणि माउथ आणि टेंटॅकल अप्पर डायरेक्शनला आहे. सो दिस फॉर्म इज कॉल्ड इट ॲज अ पॉलिफॉर्म. हायड्रा आणि सी अॅनोमनीचं एक्झाम्पल. देन इफ यू टेकन दॅट जेलीफिश. आता तुम्ही हे जर जेलीफिश बघितलं तर हे जेलीफिश तुम्हाला कसं दिसते, अम्ब्रेला शेप, फ्री स्विमिंग, आणि ह्यांचं माउथ आणि टेंटॅकल कुठल्या डायरेक्शनला आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन. बघा ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे माउथ आहे आणि जे टेंटॅकल आहे ते जेलीफिश मध्ये डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. सो आणि हे फ्रीली स्विमिंग आहे. So this is called it as a medusa form. Okay, so in this animal there are 2 forms, polyp form and medusa form. Polyp form म्हणजे सबस्ट्रॅटमला अटॅच आहे
आणि माउथ आणि एनस अप्पर साइडला आहे. माउथ आणि टेंटॅकल्स अप्पर साइडला आणि मेडुसा फॉर्म मध्ये अम्ब्रेला शेप आहे, फ्री स्विमिंग आहे आणि माउथ आणि जे टेंटॅकल्स आहे ते डाउनवर्ड डायरेक्शनला. ओके, सो दीज आर द टू फॉर्म इन दिस एनिमल. नाउ वी विल गो टू नेक्स्ट स्लाइड. As I already said, this phylum is also called as a Coelenterata because they have a coelenteron, that is cavity. Okay, मग तेच पॉइंट बघा ह्याच्यामध्ये दिलेला आहे. The body is meant for circulation as well as digestion. म्हणजे ह्याच्या आधी आपण जसं बघितलेलं तसं ह्यांच्या बॉडीमध्ये बघा, हे जे पाणी मध्ये येतंय परत पाणी बाहेर जातंय, त्या पाण्यामध्ये डायजेशन म्हणजे फूडचं डायजेशन पण होते, पाण्यामधून मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे ऍब्झॉर्ब होते बॉडीमध्ये, प्लस सर्क्युलेशन म्हणजे जे गॅसेस वगैरे मध्ये येतात तर ऑक्सिजन वगैरे मिक्स होणार आणि प्लस CO2 वगैरे निघून जाणार. ओके, सो बॉडी इज मेंट फॉर सर्क्युलेशन ऍज वेल एज डायजेशन. डायजेशन पण होत आहे आणि सर्क्युलेशन पण या एकाच पार्टने होत आहे. हेन्स कॉल्ड गॅस्ट्रोव्हस्क्युलर कॅव्हिटी और सिलेंटेरॉन कॅव्हिटी. म्हणजे हे जे पार्ट आहे ते त्यांना फूडचं डायजेशन ऍज वेल एज सर्क्युलेशन दोघांसाठी हेल्प करते. म्हणजे बॉडीमध्ये सर्व सर्क्युलेट पण होते आणि फूडचं डायजेशन पण होते. नाउ टेंटॅकल्स, नाउ कॅन सी दॅट हे जे पार्ट आहे ना त्यांना सर्वांना बघा इच अँड एव्हरी ऑर्गॅनिझमला असं पार्ट आहे. दिस इज कॉल्ड इट ॲज अ टेंटॅकल. टेंटॅकल बियर्स अ निडोब्लास्ट और स्टिंगिंग सेल. नाउ कॅन सी दिस डायग्राम. ओके, हे जे टेंटॅकल आहे ना, जर मी हे सिंगल टेंटॅकल घेतलं त्यांच्या बॉडीमध्ये, सिंगल घेतलं, ओके, सो दिस टेंटॅकल बियर्स अ निडोब्लास्ट अँड स्टिंगिंग सेल. या टेंटॅकल्स मध्ये एक निडोब्लास्ट आणि स्टिंगिंग सेल आहे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस पार्ट? इट मेंट फॉर, ओके, निडोब्लास्ट अँड स्टिंगिंग सेल विच आर मेंट फॉर अँकरेज, ऑफेन्स अँड डिफेन्स. एखादं अॅनिमल जर येत आहे त्यांना ईट करायला तर त्यांच्यापासून ऑफेन्स करण्यासाठी, वाचण्यासाठी, डिफेन्स करण्यासाठी, वाचण्यासाठी आणि ऑफेन्स म्हणजे दुसऱ्यांना मारण्यासाठी पण ते यूज करतात आणि अँकरेज. ओके, सो दिस टेंटॅकल्स आर दे यूज फॉर देअर प्रे, प्रेला डिस्चार्ज करणं आणि त्याला ईट करण्यासाठी, प्लस दुसरं काही प्रे वगैरे त्यांना ईट करायला येत आहे तर त्या प्रेला किल करण्यासाठी, डिफेन्स करण्यासाठी हे कसलं यूज करणार आहे. सो दे आर युझिंग देअर टेंटॅकल्स बिकॉज दिस टेंटॅकल आर पॉइझनस सिक्रेशन. त्या टेंटॅकल्स मध्ये पॉइझनचं सिक्रेशन होतं. नाउ निडारियन reproduce asexual as a sexual. Okay, as I already said what is the meaning of sexual and asexual reproduction. तसं या animal मध्ये पण दोन्हीही टाइप्सचं रिप्रोडक्शन आहे, सेक्शुअल as well as asexual. Now asexual reproduction by budding and regeneration. What is the meaning of budding? जसं बघा आपण जसं आपण प्लांट मध्ये फांदी कट करतो आणि मग त्या फांदीमधून दुसरं प्लांट येते ना, तसंच ह्याच्यामध्ये बघा हे जर आपण हायड्राचं एक्झाम्पल घेतलं, यू कॅन सी इन दिस डायग्राम, हायड्रामध्ये काय आहे, ह्या हायड्राचं बघा, हायड्रामध्ये तसंच सिमिलर फांदी जसं प्लांट मध्ये फॉर्म होते तसं ह्यांच्यामध्ये तसं सिमिलर छोटस फॉर्मेशन होतंय बॉडीला. दिस इज कॉल्ड इट ॲज अ बर्ड. आणि हे बर्ड स्वतःहून डिटॅच होणार आणि डिटॅच झाल्यानंतर हे जे बर्ड बाहेर पडते पाण्यामध्ये पडणार, परत त्याचं नवीन ॲनिमलचं फॉर्मेशन होणार. सो बघा ह्याच्यामध्ये गॅमेटचं फॉर्मेशन होत नाहीये. सो दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन इज कॉल्ड इट ॲज अ सेक्शुअल बडिंग टाइप ऑफ रिप्रोडक्शन. दॅन दुसरं काय दिलेलं आहे, रिजनरेशन. म्हणजे या ॲनिमल मध्ये पण जर आपण कुठे कट वगैरे केलं तर ते पार्ट परत त्यांच्यामध्ये फॉर्म होत आहे. सो दिस इज कॉल्ड इट ॲज अ रिजनरेशन. नाउ सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक प्लेस बाय गॅमेट फॉर्मेशन. ह्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन पण आहे आणि ते गॅमेट फॉर्मेशन. दॅन नेक्स्ट पॉइंट ह्याच्यामध्ये थोडंसं इम्पॉर्टंट आहे. हे डायग्राम तुमच्या बुकमध्ये मिळत नाही पण मी नेटवरून सर्च करून कुठून तरी आणलेलं आहे बघा. इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा पण. दे एक्झिबिट अल्टरनेशन ऑफ पॉलिप्लॉइड जनरेशन विथ मेडुसॉइड जनरेशन. म्हणजे यांच्यामध्ये लाईफ सायकल मध्ये एकाच ऑर्गॅनिझम मध्ये पॉलिप्लॉइड, पॉलिफॉर्म ऍज वेल ॲज मेडुसा फॉर्म दोन्ही पण फॉर्म होतात. ओके, दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड मेटाजेनेसिस. व्हॉट इज द मीनिंग ऑफ मेटाजेनेसिस? अगेन, पॉलिप प्रोड्युसेस मेडुसा असेक्शुअली. म्हणजे जे पॉलिप आहे, पॉलिफॉर्म आहे,
ते मेडुसाचं फॉर्मेशन असेक्शुअली करणार अँड मेडुसा प्रोड्यूस द पॉलिप सेक्शुअली. आता ह्याचं मिनिंग काय आहे ते थोडंसं डायग्रामॅटिकली बघा. ओके, आय थिंक ऑल यू ने द टू फॉर्म. आपण आधीच घेतलं टू फॉर्म. ह्यांच्यामध्ये अॅनिमल्स जर कुठे अटॅच आहे, सबस्ट्रॅटमला अटॅच आहे आणि त्यांचं टेंटॅकल अप्पर डायरेक्शनला आहे, ते फॉर्म म्हणजे काय, पॉलिप फॉर्म. आणि जर फ्री लिव्हिंग फॉर्म मध्ये आहे, ओके, पाण्यामध्ये जर स्विम करतात, ते फॉर्म म्हणजे काय, मेडुसा फॉर्म. नाउ यू कॅन सी इन दिस डायग्राम. आता बघा इकडून इकडपर्यंत हे पॉलिप फॉर्म आहे, कारण की हे काय आहे, सेटल डाऊन झालेलं आहे. आणि मग हे बघा हे एवढं फॉर्म जे आहे ते पॉलिप फॉर्म आहे. आता हे बघा हे जे पॉलिप फॉर्म आहे हे असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, दिस पॉलिप फॉर्म विथ द हेल्प ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन ते काय करते, छोट्या ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन करते. दिस इज मेडुसा. आणि मग हे जे मेडुसा आहे, ओके, वैष्णवी तुमचं व्हिडिओ ऑन आहे. ओके, सो हे जे मेडुसा आहे बघा, हे जे पॉलिप आहे ते असेक्शुअली हे फॉर्म करणार, दॅट इज मेडुसा. आणि मग हे जे मेडुसा फॉर्म आहे ते गॅमेटचं प्रोडक्शन करणार, म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनने कसलं फॉर्मेशन करते, मग हे काय करते, पॉलिप फॉर्म. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये बघा लाईफ सायकल मध्ये पॉलिप फॉर्म असेक्शुअल रिप्रोडक्शनने मेडुसाचं फॉर्मेशन करते आणि मेडुसा गॅमेटचं प्रोडक्शन करून म्हणजे एग आणि स्पर्मचं प्रोडक्शन करून सेक्शुअल रिप्रोडक्शन करून परत पॉलिप फॉर्मचं प्रोडक्शन करते. लार्वे जे आहे ते फॉर्म होऊन परत काय करणार, तर हे पॉलिपचं प्रोडक्शन करते. And this alternation of generation is called it as a metagenesis. Okay, so I think all of you clear this phylum. Okay, so this is all about that phylum Cnidaria. Okay, आता कुणाला अधिक क्वेश्चन असेल तर त्यांचं क्वेश्चन आपण जाऊया आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या फायलम कडे जाणार. हा, स्टुडंट्स क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता.